छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा MIDCतील बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर रॅकेटच्या कारवायांचा गुंता तपासात उलगडून आलाय। अमेरिकन नागरिकांना सरकारी अधिकारी असल्याचं भासवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटचा सर्वेसर्वा जॉन नावाचा अमेरिकन असल्याचं आता समोर आलंय। महाराष्ट्र पोलिसांना FBI ची मदत घेऊन तपास करत असताना जॉनकडून अमेरिकेतील व्यक्तींचा डेटा मिळालाय। या मोठ्या कारवाईविषयी पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। अमेरिकेमध्ये असणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी फसवलं जायचं, त्यांचे पैसे लुटले जायचे आणि त्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले। शेकडोपेक्षाही जास्त आरोपी जे आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत। सर, काय सांगाल? खूप मोठी कारवाई केली तुम्ही आणि कौतुकास्पद कारवाई आहे, कारण एवढं मोठं रॅकेट अमेरिकेमध्ये थेट लूट होत होती। एक कौतुकास्पद कारवाई करत असताना किती आरोपी पकडलेले आहेत, हे कसं सुरू होतं नेमकं रॅकेट? 2 दिवसापूर्वी आपण ही जे फेक कॉल सेंटर चालू होतं त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे, त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। त्या दिवशी आपण 116 लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं, अरेस्ट केलेली होती। तपासामध्ये आपण लोकल सपोर्ट पुरवणारा फारूक जो आरोपी आहे मुख्य, तर त्यालाही अटक केलेली आहे, त्याचीही पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आमचा आणखीन अधिकचा सविस्तर तपास सुरू आहे। निश्चितच आम्ही याच्या पुढच्या लिंक्सपर्यंत पोहोचू। याच्यामध्ये मी सर्व नागरिकांना किंवा सर्वांना हेच आवाहन करेल की अशा प्रकारचे कुठलेही कॉल्स येत असतील की आपले टॅक्स भरलेला नाही किंवा आपल्या आम्ही स्वस्तामध्ये लोन देऊ, हे कॉल येत असतील तर त्याला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स देऊ नये किंवा नवीन कुठल्या लिंक्स ज्या अननोन आहेत त्या आपल्या मोबाईलवर येत असतील तर त्या ओपन करू नये। मोठी कारवाई आहे, शेकडो जणांना ताब्यात घेतलं आहे आणि पोलिसांनी सूचितही केलं आहे की असे कुठल्याही प्रकारचे मेसेजेस असतील, ॲप्स असतील, लिंक्स असतील त्यापासून सावध राहा, अन्यथा फसवणुकीचा शिकार तुम्ही देखील होऊ शकता। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।